अध्याय 12वा. श्री गणेशाय नम. करावया जगद्गुरुद्वार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार करीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शने इच्छा उत्कष्ट चित्ती खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सनिग्ध पातले. अजान बाहू सुहासे वदन स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्याने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणावरती सोडली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी शोत ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यासी प्रेमे करोन. बाळाप्यावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सवय एक जहागीरदार होते ते बिराड्यावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसे अर्पण करा नैवेद्याचे. अवश्य म्हणून तयासे बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावरती आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्माते आचरण घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी पैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जुळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षाकारणे. मागून या मधु करी मग यावे बिराड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करोन सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पांनी पाहुणी नाना युक्ती योजन. मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी मूर्ती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्याची या शरीरास. व्याध जडली रात्रंदिवस चैन नसत क्षणभरी. भोगभोगीला काही दिवस कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्यासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आजार बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरली. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनी समर्थासी. आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तेसे आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्याचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळाप्पा. एक चिठ्ठी तेथे तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोलत ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावे आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देते आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ याची आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणवणे अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांशी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटची उचली सत्वरी. तेथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्याची जडली होती. कैसा दूर तया प्रती करील यती दयाळ. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परीस होतो 12 अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगी राजा श्री स्वामी समर्थ महाराजार्पण मस्तु.